कार्याध्यक्ष सन्माननीय पुरुषोत्तम कडलक हे त्र्यंबकेश्वर देवस्थान या ठिकाणी ट्रस्टी म्हणून नियुक्त गेल्या काही वर्षांपासून झालेले आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्र्यंबक नगर परिषदेची निवडणूक झाली। त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाची बाजू ठामपणे त्या व्यक्तींनी मांडली। त्यानंतर गेल्या 2 दिवसांपूर्वी तुषार भोसलेंचं पवार साहेबांबद्दलचं एक स्टेटमेंट आलं होतं आणि त्या स्टेटमेंटला सोशल मीडियावर उत्तर देण्याचं काम पुरुषोत्तम कडलकांनी या ठिकाणी केलं होतं आणि त्याचाच प्रसाद म्हणून पुरुषोत्तम कडलकांच्या गळ्यात हा हार घालण्यात आलेला आहे। याच्यामध्ये भाविकांना दर्शन देणं किंवा काय हे एक ट्रस्टी करू शकतो, दर्शन दिलं असेल, पण पैसे दुसरं कोणी घेतले असेल हे निष्पन्न न होताच त्यांच्यावर कारवाई केली जाते। त्यांना बोलवलं, कुठलीही नोटीस न पाठवता त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई। काल रात्रीपर्यंत तर सगळं व्यवस्थित होतं, मध्यरात्रीतूनच असं काय कडलकांना डायरेक्ट अटक केलेली आहे। याच्यामध्ये मग अटक जर करायची आहे तर बाकीचे पण तिथे बडे बडे हस्ती म्हणजे राजा लेवलचे लोक त्या ठिकाणी ट्रस्टी आहेत, त्यांची पण चौकशी करावी। त्यांच्याही माध्यमातून बरेचसे दर्शन होतात, रोज त्या ठिकाणी लाखो लोक आहेत, त्यापैकी हजारो लोकांची VIP दर्शन होतात, ते कशा पद्धतीने होतात याचीही चौकशी केली पाहिजे। उगाचच पक्षाची बाजू सांभाळणाऱ्या कार्यकर्त्याला, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला अडकवण्याचं काम हे सत्ताधारी पक्षाकडनं होत आहे। याच्यामध्ये दुसरा काही एक ट्विस्ट नाही।